जीवनाच्या वाटेत सर्वांसोबत जायच आहे, काही आपलं देण आहे, काही त्यांचं घेण आहे. जे मिळालं सुख त्याचं काय, जे हसू हरवलं त्याचं काय. क्षण क्षण थांबून नियती घेते जीवनाची परीक्षा. परीक्षा ही परीक्षा, परीक्षा खरी परीक्षा. म्हणजे आपण एक रूम शेअर करायची? हो हो. हो. तू असं कसं काय विचार केलास की मी तुझ्या बरोबर रूम शेअर करायला तयार होईन म्हणून? मला म्हणायचंय की काय म्हणायचंय हेच तर मला जाणून घ्यायचंय मोनिश, की तुम्हाला नक्की काय म्हणायचंय. का तुम्ही सतत माझ्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करताय? हे बघ, या बेडवर तर मी झोपेन, कारण ही जागा पहिली मी पकडली आहे. ओके? मी खाली नाही झोपणार, तू खाली झोप. मी जे तुम्हाला विचारते ते आपल्या दोघांच्या नात्यासाठी खूप जरुरी आहे. तुम्ही मला पत्नी या नात्याने स्वीकारत नाहीये का? का हे लग्न तुम्ही कोणाच्या दबावाखाली केलंय का? उत्तर द्या मोनिश, माझ्या प्रश्नांची. माझ्या आयुष्याची, माझ्या लग्नाच्या सत्याची. तुमचं नेमकं उत्तर काय आहे? का तुम्ही आपल्या या लग्नाने सुखी नाही आहात का? बोला मोनिश. मोनी मतलबी सारी नाती त्यांना जपायाचे आहे. हा काळ चुकीचा असो तरी चालवायाचे आहे. तू बोल पण कोण समजेल का? तू सहन कर कोण समजेल का? जोवर ही गुंतागुंती तोवर ही शिक्षा. परीक्षा ही परीक्षा. तू लाईट का ऑफ केलास? अरे यार, जसं फिल्म पाहायची मजा उजेडात नाही येत, तशी मला चांगली स्वप्नही अंधारात येतात. बडबड बंद कर तुझी. हे बघ, ही लाईट्स ना स्विच ऑफच राहणार, कारण मला उजेडात झोप येत नाही. आणि प्लीज तुझी बडबड पॅकअप कर आणि मला शांत झोपू दे. याने लाईट तर ऑफ करून टाकला. याच्या मनात काही खोट तर नाही ना? ओ गॉड, फसले मी. आता तरी माझ्या मिठीत ये माझी स्वप्न सुंदरी. मी तुझी वाट पाहून न जाणो किती जन्म घेतले. तोडून टाक आज तू या सर्व मर्यादा. ये माझ्या जवळ ये.
माझ्या बाईकवर बस, मी तुला सर्व जग दाखवतो. एक काम करूया, लेफ्टला वळूया. याचा काही भरोसा नाही. हा तर वेडा आहे. मला माझ्या सेफ्टीसाठी काहीतरी करावं लागेल. मोनिश, थांबा. असं गप्प राहून तुम्ही माझ्या प्रश्नांपासून लांब नाही पळू शकत. पण तुमच्या या गप्प राहण्याने मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत. तुमचा हा चिंताग्रस्त चेहरा मला स्पष्टपणे सांगतोय की तुम्ही या लग्नाच्या बंधनात फसले आहात मोनिश. आणि तुमच्यामुळे माझी ध्येय आणि माझी स्वप्न धुळीला मिळाली आहेत. नाही सीमा, तुझ्या प्रश्नाचं हे उत्तर नाही. सीमा, नाही मी तुझ्यापासून दूर जाते आणि नाही तुला कोणताही धोका देतोय. कदाचित मी तुला समजावू शकत नाहीये. सीमा, ऍक्च्युली इतकी वर्ष मी एकटाच राहिलोय आणि अचानक तू माझ्या आयुष्यात आलीस म्हणून मी सीमा, आय एम सॉरी जर मी तुला दुखावलं. पण मला थोडा वेळ हवाय. या नवीन नात्यात ऍडजस्ट व्हायला मला थोडा वेळ हवाय. सीमा, काय मला हा थोडा वेळही नाही मिळू शकत? अरे देवा, मी हे काय केलं? मी यांच्यावर आरोप केला? हे तर किती साधे सरळ आहेत. यांचं म्हणणंही खरंय. आज त्यांना वेळ हवाय आणि मलाही वेळ द्यायला हवा. आणि मी माझ्या स्वप्नाचा विचार करून अशी आकाशात उडू लागले की सीमा, आय एम सॉरी जर तुला माझं म्हणणं आवडलं नसेल तर. नाही, इनफॅक्ट आय एम सॉरी. यू आर सो सिम्पल. तुम्ही खूप चांगले आहात. मीच तुम्हाला समजू शकले नाही. पण आता मी तुमच्या भावना नीट समजू शकते. नो प्रॉब्लेम. यू कॅन टेक युअर ओन टाइम. जेव्हा तुझ्याबरोबर काही विचित्र घडेल तेव्हा मी तुला कसं समजावीन मी कशात तऱ्हेचा माणूस येते. सीमा, काय झालं तुला? काही नाही, काही नाही. मी हे सांगायला आले होते की मी माझ्या हाताने चहा बनवलाय. पिऊन सांगा ना कसा झालाय ते.
विकीचा फोन या वेळेला? हा चोरासारखा पाय टाकत कोणाशी बोलायला गेलाय? कदाचित माझ्या बरोबर काही गडबड करण्याचा प्लॅन तर नाही ना याचा? आता काय झालं विकी? सर्व ठीक तर आहे ना? काही ठीक नाहीये यार आदर्श. इकडे सगळे लोक तुला सगळीकडे शोधतायत, सगळे त्रासले आहेत. आणि तुला शोधण्यासाठी सारखे मला फोन करून उगीच त्रास देत आहेत. तू आहेस कुठे? मी जिथे आहे ना अगदी सुरक्षित आहे. इथे माझ्यापर्यंत कोणीच नाही पोचू शकत. पण तू आहेस कुठे? चला आता फोन ठेव आणि मला माझ्या फिल्मचा क्लायमॅक्स संपवू दे. तू आणि तुझी फिल्म. जा बनव आपल्या स्वप्नात तुझी फिल्म आणि तिचं क्लायमॅक्स. चल बाय. बाय. हा काय क्लायमॅक्स करणार आता? कदाचित माझ्या बरोबर तसं काही नाही ना? आता बघतोच. काय समजतेस तू मला? इतक्या निर्दयीपणे हत्या केली. हे काय चाललंय माझ्या हिंदुस्थानमध्ये? कॅनेडियन मुलीचा बलात्कार करून तिची इतक्या निर्दयीपणे हत्या केली. डॅड, तुम्ही जे आम्हाला सांगितलं ते आम्ही केलं. तुम्ही सांगितलं की रोज सकाळी उठून पूजा करा, तर आम्ही पूजा केली.
तुम्ही सांगितलं की जेवणापूर्वी श्लोक म्हणा. आम्ही श्लोक म्हटले. जे जे हिंदुस्थानी संस्कार तुम्ही आमच्यावर केलेत ते सगळे आम्ही आमचे मानत गेलो डॅड, कारण की ते तुम्ही सांगत होतात आणि आम्ही तुमच्यावर प्रेम करतो म्हणून नाही की ते हिंदुस्थानी संस्कार होते. हिंदुस्थान तर आम्ही पाहिलाच नाहीये. आम्ही पाहिलाय तो फक्त कॅनडा. इथलं जीवन, इथलं कल्चर. जर आम्ही इंडिया पाहिलाच असेल तर तो फक्त मॅप मध्ये किंवा फिल्म्स मध्ये. मग बघ, समजून घे, तुझ्या नसा नसात हिंदुस्थानी रक्त वाहत आहे. तेच तर मी समजून घ्यायला चालले डॅड. मला तेच समजून घ्यायचंय. तुम्ही जे म्हणत असता हिंदुस्तान हिंदुस्तान, म्हणून मला तिथे जाऊन शोधायचंय की माझी ओळख काय. मला पाहायचंय की कॅनडाच्या भारतीमध्ये आणि हिंदुस्थानच्या भारतीमध्ये काय फरक आहे. तू एक वेळ जाणून घेतलंस ना तर आयुष्यात कधीच विसरणार नाहीस. मी आजच आपल्या सगळ्यांची तिकीटं बुक करतो. डॅड, मला हिंदुस्थान तुमच्या नजरेने नाही, माझ्या नजरेने पाहायचंय. मला समजून घ्यायचंय की मी कोण आहे, माझी ओळख काय आहे. हे भगवंता, मी भारतीला एकटीला हिंदुस्थानमध्ये पाठवून खूप मोठी चूक तर नाही केली. अरे, भारतीचा फोन पुन्हा पुन्हा स्विच ऑफ का येतोय? काय झालं? तुम्ही इतके काळजीत का दिसताय? ही बातमी जर गायत्रीला कळली तर चिंतेने ती आजारी पडेल. सांगा ना, काय झालंय तुम्हाला? काही नाही, ते एक ला फोन करत होतो. मोहनीश, मी हे रहस्य त्या मुलीसमोर कधीच येऊ देणार नाही. फक्त तुला थोडं सावध वागावं लागेल. म्हणजे तुझ्या या अशा वागण्यामुळे तिला छोट्या छोट्या गोष्टीतनं शंका येऊ नये. मॉम, तुम्हाला या गोष्टी जितक्या सोप्या वाटतात तितक्या त्या नाही आहेत. सीमा ही एक स्ट्रेट फॉरवर्ड मुलगी आहे. कुठलीच गोष्ट मनात नाही ठेवत. तिला थोडासा जरी संशय आला तर सरळ प्रश्न विचारते आणि त्याची आपल्याकडे अजिबात उत्तरं नाही. आज मी तिच्या प्रश्नांसमोर कसा फसलो होतो हे फक्त मलाच माहिती आहे. नाही मॉम, हे जबरदस्तीचं नाटक आता माझ्याकडून नाही होणार. दिवस तर कसाही निघून जाईल, पण रात्री मी कसा तिच्यापासून आणि तिच्या प्रश्नांपासून पळू शकेन. नाही मॉम, माझ्याच्याने हे आता शक्य नाही. तू त्या मुलीला फार हुशार समजतोस ना मोहनीश? मग मी पण तुझी आई आहे. प्रत्येक गोष्टीत तिच्यापेक्षा 10 पावलं पुढे. रात्रीचं टेन्शन आलंय ना तुला? काही हरकत नाही मोहनीश, त्याचंही सोल्युशन आहे माझ्याकडे. काय मॉम?
एक मिनिट ही वॉर्निंग कोणाला देतेस? नाही दिलं तर काय करशील तू? हा? हे! न्यूजपेपर सोड. फाडलास इडियट, रानटी. माझ्यावर आरोप करतेस की मी फाडला? ठीक आहे, आता मी तुला दाखवतो की न्यूजपेपर असा नाही, असा. आणि असा असा आणि असा फाडतात.